गुड मॉर्निंग स्टुडंट। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अ कसा काढायचा त्यानंतर आ कसा काढायचा हे शिकलो होतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई कसा काढायचा ते शिकणार आहोत। माझ्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे। ई ई ई इमारतीचा ई। बघा, दुरेघीमध्ये लिहिताना अक्षर दोघं रेषांना टेकले पाहिजे। ई ई ई याला म्हणतात ह्रस्व ई। ई ई आपल्या मुलांना सराव देताना पुन्हा पुन्हा लिहूनच याचा सराव करावा आणि लिहिताना प्रत्येक वेळेस बोललं पाहिजे। ई ई ई ई ह्रस्व ई ह्रस्व ई। ई 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 याप्रमाणे आपल्या मुलांना लिहायला सांगायचं आणि ई काढण्याचा सराव करून घ्यायचा। आजचा गृहपाठ पूर्ण पेज भरून ई लिहायचा आहे। ई ह्रस्व ई ह्रस्व ई ह्रस्व ई ह्रस्व ई ई ई इमारतीचा ई। ई इमारतीचा ई। ई इमारतीचा ई। ई इमारतीचा ई। ई इमारतीचा ई याप्रमाणे ई इमारतीचा ई। याप्रमाणे सर्वांनी आज ई काढून ईचा सराव करायचा आहे।